नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। दर्यापूर तालुक्यातील लासूर येथे श्रावण सोमवार निमित्त भाविकांसाठी चहा नाश्ता व फराळाचे आयोजन। लासूर येथील प्रतिष्ठित नागरिक प्रदीप विनायक कदम व सामाजिक कार्यकर्ते शरद भाऊ ठाकरे यांच्या हस्ते वाटप। विदर्भराज 358 ग्राउंड रिपोर्ट। आमचे रामतीर्थ सर्कल प्रतिनिधी संतोष आठवले यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दर्यापूर पासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या लासूर या गावात पूर्णा नदीच्या काठावर फार प्राचीन असे हेमाडपंथी आनंदेश्वर मंदिर असून श्रावण मास लागला की लासूर येथे दूरदराजवरून भाविकांची वर्दळ सुरू होते। यातच खास करून श्रावण मासातील सोमवारला जास्तच गर्दी होत असल्याचे समजते। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दर सोमवारला लासूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शरद भाऊ ठाकरे व त्यांचा मित्रपरिवार भाविकांकरिता चहा नाश्ता व फराळाची व्यवस्था करीत असतात। तसेच आलेल्या मान्यवरांचे स्वागत सुद्धा केले जाते। या प्रसंगी दर्यापूर येथील ज्वेलर्स अर्थात तळकार ज्वेलर्सचे संचालक अनिल भाऊ तळोकार यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला। त्यावेळी लासूर येथील प्रतिष्ठित नागरिक शिवाजीराव शिंदे, शरद भाऊ ठाकरे, भारत भाऊ आठवले, गंगाधर भाऊ वायझाळे, भाऊराव भाऊ आठवले व आदी मान्यवरांसह गावकरी मंडळी उपस्थित होती। अशातच आमचे रामतीर्थ सर्कल प्रतिनिधी संतोष आठवले यांनी शरद भाऊ ठाकरे व मान्यवरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। तो प्रसंग इथे आनंदेश्वर मंदिर लासूर येथे श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी भक्तांची भरपूर गर्दी असते। त्याकरता आम्ही संस्थांतर्फे इथं दर सोमवारी फराळाची व्यवस्था करत आहोत, चहा पाणी व्यवस्था करत आहोत, जेणेकरून कोणी भक्तांचा म्हणजे त्रास होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो। आणि श्रावण सोमवार झाल्यानंतर येथे एक महाप्रसाद राहते। महाप्रसाद झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होते आणि चौथ्या सोमवारी कावड यात्रा निघणार आहे। आणि आजचा जो हा प्रसादा कार्यक्रम हा आमचे नागरिक भैयासाहेब देशमुख यांच्याकडून आहे। या ठिकाणी श्रावण सोमवार निमित्त आमच्या इथं संस्थांतर्फे गावातील मंडळीचे तर्फे या ठिकाणी म्हणजे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे। तसेच दर सोमवारी चहा पाण्याची आणि फराळाची व्यवस्था राहते आणि बरेच ठिकाणचे लोक या ठिकाणी दर्शनाकरिता येतात। श्रावण सोमवारच्या निमित्त मंदिराच्या विषयी जर बोलणं झालं तर आमच्या येथील श्री अरविंदराव नळकांडे यांनी मंदिराचा परिकोटासाठी त्यावेळेस एक विनंती केली किंवा एक पत्र दिलं होतं संस्थेने, त्यांच्या मार्फत परकोटाची त्यावेळेस दुरुस्ती झाली। त्याच्यानंतर ऊन वारा पाऊस याच्यामुळे या मंदिराची जी झीज होती त्याच्यामुळे मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी क्रॅक गेलेला आहे। ह्या क्रॅकसाठी पुरातत्व विभागानं काहीतरी प्रयत्न केले पाहिजे किंवा आमच्या इथं या मंदिराच्या आम्ही बसलो याच्या बाजूच्या साईडला एक खांब आहे। हा खांब बरेच दिवसापासून क्रॅक आहे। त्या ठिकाणी बरेच भाविक लोक येतात, बालगोपाल येतात, नेहमी सतत मंदिरात गर्दी असते आणि एखाद्या वेळेस दुर्घटना घडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होईल अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे। त्याकरिता पुरातत्व विभागानं या ठिकाणी सातत्यानं लक्ष देऊन मंदिराच्या बॅक साईड, मागच्या साईड, पूर्वेकडील साईड, पश्चिमेकडील साईड ह्या जेवढ्या क्रॅक आहेत या क्रॅकच्या विषयी काही दुरुस्ती म्हणा किंवा काही असं कार्य करावं अशी आमची गावकऱ्याच्या तर्फे, आनंदेश्वर संस्थांच्या तर्फे अशी